ठिकाणी मुळगंगा मातेच्या मंदिरामध्ये जे की आपलं कुलदैवत आहे मुळकरांची अत्यंत श्रद्धास्थान असलेलं असं मुळगंगेचं मंदिर आणि मुळगंगा माता या मंदिरामध्ये अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी आमचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. मुळगंगा देवीचा जो आजचा कार्यक्रम आहे बऱ्याच दिवसापासून सुरू झालेला आहे आणि अतिशय छान प्रकारे चालतो. घरी ऐकायला येतो आणि वेळेअभावी यायला भेटत नाही. अतिशय दिलगिरी व्यक्त करेल की यायला पाहिजे असतं. आपण तसं तर आपण रोजचीच आपली कामं करत असतो आणि आपली कामं करत असताना आपल्याला आपण म्हणतो घरातले जे कुलदैवत असतील किंवा गावचं जे ग्रामदैवत असेल त्यांचे आशीर्वाद देखील आपल्या पाठीवर जर असतील तरच आपण आपला घर संसार असेल गावातला जो कारभार असेल ते सगळं व्यवस्थितरित्या चालू शकतं. आणि या ठिकाणी हा जो आशीर्वाद घेण्याचा कार्यक्रम जो अध्यक्षांनी इथे चालू केलेला आहे याच्यासाठी नक्कीच मी त्याचं स्वागत करेन आणि हा कार्यक्रम नक्कीच चांगला आहे त्याचं मी स्वागत करते या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायत धोरणाच्या वतीने तसेच थोर कुटुंबियांच्या वतीने आणि उपस्थित असणाऱ्या सगळ्या लोकांना ह्या मुळगंगेच्या आशीर्वाद देण्याचा प्रयत्न करेल की देवी आम्हाला सर्वांना या ठिकाणी तू आमच्या गावाला जे असेल ती तुझी कृपा कायम ठेव. आतापर्यंत जर आपण बघितलं तर मुळगंगेची कृपा आपल्या गावावरती खूप आहे आणि हा जर अनुभव घ्यायचा असेल आमचं जर सांगायचं झालं गेलं तर अध्यक्ष साहेब की खरंच आहे. आपण म्हणतो की काय मागायचं ते किंवा काय वगैरे असेल पण जे देव मानत नसतील त्यांनी पण देव नसतं म्हणून पण ती एक अदृश्य शक्ती असते की ती कार्यरत असते. आपण त्याला ओरा म्हणतो आणि तो जो आहे आपण जर पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवलं तर नक्कीच आपल्या जीवनामधल्या ज्या सक्रिय गोष्टी असतात त्या चांगल्या गोष्टी सक्रिय होतात अशा रीतीने घडत असतात. त्या ठिकाणी मी परत एकदा स्वागत करेल दाविकाचे माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि थांबले मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी अध्यक्षांचे आभार मानतो.